नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रोजच्याच जेवणातली थाळी, परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. आज मी मसुरीची भाजी बनवणार आहे. सोबतच कच्च्या कैरीचं लोणचं बनवणार आहोत. तेही खायला खूप मस्त लागतं. आता भाजीसाठी मी इथे साहित्य काढून घेतलेलं होतं. सगळ्यात आधी आपण खलबत्त्यामध्ये लसण आणि कोथिंबीरचं मीठ करून घेऊया. त्यासाठी मी इथे 8-9 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्येच आपल्याला चमचाभर मीठ घालून घ्यायचे आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे. तसं तर मीठ घातल्यामुळे लसण आणि कोथिंबीर पटकन असा वाटला जातो, एकदम बारीक प्रमाणात. आता हे आपल्याला काढून घ्यायचे. तुम्ही अशाच पद्धतीचं मीठ एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर वापरू शकता, अजिबात खराब होत नाही. आता इथे गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त वापरू शकता. आता तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा लांबसर असा कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांद्याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथेच आपल्याला एक कढीपत्ता टाकून घ्यायचे. कढीपत्ता हे आपल्याला चांगला व्यवस्थित तेलामध्ये खालीवरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढीपत्ता तडतडला की त्याचा वास मस्त उतरतो भाजीमध्ये. आता इथे कांद्याचा कलर थोडाफार चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला वाटण घेतलेलं लसण आणि कोथिंबीरचं मीठ टाकून घ्यायचे. लसण आणि कोथिंबीरचं मीठ टाकल्यामुळे भाज्याची चव खूप मस्त येते. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने खूप मस्त होते भाजी. आता इथे मी मसुरीची डाळ न धुता कपड्यावरती अशा पद्धतीने स्वच्छ पुसून घेत आहे. तुम्ही वाटल्यास धुवूनही घेऊ शकता, परंतु मला वाटते की धुवून घेतल्यामुळे थोडीशी भाजीची चव बदलते. त्यामुळे मी स्वच्छ कपड्यांनी चांगली डाळ पुसून घेते आणि नंतर डायरेक्ट तेलामध्ये डाळ टाकते आणि ती थोडीशी तेलामध्ये परतलेली डाळ तुम्ही एकदा नक्की करून बघा. चवीला वेगळीच लागते आणि खूप मस्त लागते. आता इथे आपण काही मसाले टाकलेले आहेत, म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हा तेलामध्ये आपल्याला चांगला अर्धा 1 मिनिट परतवून घ्यायचे आणि जी आपण डाळ पुसून घेतलेली होती स्वच्छ ती टाकून घ्यायची आणि तीही आपल्याला तेलामध्ये थोडीशी परतवून घ्यायची. इथेच आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे, म्हणजेच शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याची पावडर बनवायची. आणि पावडर बनवताना जास्त बारीक किंवा जास्त मोठाड नाही ठेवायची, मध्यम आकाराची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आणि ती इथे 2-3 चमचे टाकून घ्यायचे. आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि लागेल असं, म्हणजेच 1 छोटी वाटी आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे. बऱ्याचदा आपण डाळ शिजवण्यासाठी काय करतो की एकदाच पाणी टाकतो आणि नंतर त्याच पाण्यामध्ये शेवटपर्यंत डाळ शिजवून घेतो, परंतु तसं केल्यामुळे एकतर डाळ शिजण्याचा अंदाज कळत नाही आणि चवीलाही नीट लागत नाही. आता इथे आपल्याला थोडंसं डाळ बुडेल एवढं पाणी टाकायचे आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून झाकणामध्ये आपल्याला गरम करायला पाणी ठेवायचे आणि हे गरम लागेल असं थोडं थोडं करून डाळीमध्ये टाकून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला 1 वाटी पाणी लागलेलं होतं आणि नंतर यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. जर तुमची डाळ थोडीफार खाली चिटकलेली असेल आणि तुम्ही वरून नंतर पाणी टाकला तर ती सहज बुडापासून वेगळी होते. चमच्याने आपल्याला चांगली मस्त खालीवरी डाळ करून घ्यायची आणि नंतर शिजायला ठेवायची. आता डाळ शिजत होती तोपर्यंत आपण आंब्याचं लोणचं करून घेऊया. आता या सीझनमध्ये कच्ची कैरी संपण्याआधी तुम्हीही एकदा अशा पद्धतीने लोणचं करून बघा, खूप मस्त लागतं. आता इथे आम्हाला लागेल एवढी कच्ची कैरी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्या मी लांबसर आकारामध्ये फोडी कट करून घेणार आहे. आता इथे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कैरीच्या फोडी करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही दिवसभरही ठेवू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशीही खाऊ शकता. आहेत त्या चवीला लागतं आणि खूप मस्त राहतं. आता इथे मी सगळ्या अशाच पद्धतीने फोडी करून घेते. तुम्ही इथे बघू शकता की ते मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटते कैरीला. आता हे म्हणजेच करून घेतलेल्या कैरीच्या फोडींना आपण इथे मीठ आणि हळद लावून घेणार आहोत. मीठ आणि हळद लावल्यामुळे कैरीचा कलर बदलत नाही, शिवाय त्या बराच वेळ टिकून राहतात. आता इथेच मी पाव चमचा तिखटही टाकून घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. आता हे मीठ आणि हळद आणि तिखट आपल्याला व्यवस्थित या सगळ्या फोडींना लावून घ्यायचे हाताने अशा पद्धतीने. आता इथे मी लावून घेतलेला आहे आणि आणखीन एक आपण यामध्ये साहित्य टाकणार आहोत, ते म्हणजे कच्चे शेंगदाणे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. आपल्याला हे चांगलं आता खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आणि हे वाटून घेतलेलं कूट आपल्याला या आंब्याच्या फोडींना लावून घ्यायचे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने लोणचं करून बघा आणि लोणच्याच्या फोडी खाऊन नंतर शेवटी जे कूट राहतं ना
तेही चपातीसोबत खूप मस्त लागतं आणि लहान मुलं तर खूपच आवडीने खातात। आता हे वाटून घेतलेलं जाडसर कूट मी व्यवस्थित आंब्याच्या फोडींना लावून घेते आणि मग तयार आहे आपलं मस्त चटपटीत कैरीचं इन्स्टंट लोणचं, तेही 2-3 दिवस सहज टिकणार। तुम्ही बघू शकता कैरीचं लोणचं किती मस्त चटपटीत असं दिसत आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि भाजी चेक करूया शिजली का नाही। आता यामधलं पाणी व्यवस्थित असं आटून गेलेलं होतं। नंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून डाळ खाली जर चिटकली असेल तर ती सहज निघते। आता व्यवस्थित त्याला चमच्याने हलवून घ्यायचे आणि मग चेक करायची की आपली भाजी डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही। खरं तर तुम्हाला मसुरीची डाळ मोकळी करायची असेल तर ती पूर्णपणे शिजलेली अजिबात चांगली लागत नाही। डाळ फक्त 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायची। आता इथे माझी भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली होती। त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। मी खरं तर कोथिंबीरचा वापर खूपच करते। आता ही आपल्याला व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची। आता इथेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचे आणि नंतर मग 5 ते 10 मिनिटं असंच झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची। मग तयार आहे आजची आपली मस्त अशी रेसिपी। मी चपात्याही करून घेतलेल्या होत्या आणि ताट वाढून घेते। मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखीन दुसरे मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही जाऊन तुम्ही बघायला विसरू नका। आता इथे मी ताट वाढून घेतलेलं आहे आणि उन्हाळ्यातलं ताट म्हणलं की ताकाशिवाय पूर्णच होत नाही, त्यामुळे मी ते मस्त असं थंड ताक घेतलेलं आहे। मग तयार आहे आजची आपली साधी सिंपल महाराष्ट्रीयन थाळी। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।